नमस्कार, टाइम्स डिजिटल मध्ये मी सुजाता शिरसाट शेकडे आपलं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या बुलेटिन मध्ये काही महत्त्वाच्या ठळक बातम्यांपासून। इंडिया आघाडीच्या विजयाचा उरण काँग्रेसतर्फे जल्लोष, पेढे वाटून फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा। कोळसा वाहून नेणाऱ्या कंटेनरचा अपघात, 1 ठार तर 6 जण जखमी। फटाक्यांच्या आतिषबाजीत सुनील तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा। जागतिक पर्यावरण दिनी कोकण रेल्वेचा 5000 झाडे लावण्याचा संकल्प। मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। निवेदिता प्रतिष्ठान आणि रत्नग्रीन ॲग्रोच्या ई-कचरा संकलन आवाहनाला उदंड प्रतिसाद। मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच रिमझिम पावसात पाणीच पाणी, वाहन चालकांना होतोय प्रचंड त्रास। प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, गुहागर मधील घटनेने सर्वत्र खळबळ। आता आपण या ठळक बातम्या सविस्तर स्वरूपात पाहूयात। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे उरण शहरातील गणपती चौक येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय। यावेळी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांना शुभेच्छा देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पेढे भरवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या। आघाडी आम्ही घेणार, ही आघाडी आपण घेतलेली आहे। हा कार्यकर्त्याचा विजय आहे, कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय आणि निश्चितपणे हा विजयोत्सव साजरा करत असताना येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरच्या निवडणुका त्याच्यामध्ये उरणमधून हा महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला पाहिजे। मुंबई गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातात 1 ठार तर 6 जण जखमी झाले। तर या अपघाताची भीषणता पाहता या कंटेनर मधून इतरत्र पसरलेल्या कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी आहे का याचा शोध आता सुरू आहे। घटनास्थळी राजापूरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तातडीने दाखल झाले। रोह्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत सुनील तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आलाय। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे त्यांचे पेढे भरवून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला। या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिन कोकण रेल्वेने अनोख्या उपक्रमाने साजरा केलाय। कोकण रेल्वेने आपली कार्यालये आणि कोकण रेल्वेच्या मार्गाच्या परिसरात तब्बल 5000 झाडे लावण्याचा संकल्प केलाय। त्यानुसार कोकण रेल्वेच्या या उपक्रमाची सुरुवात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत झाली। मावळमधून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाल्यावर चौक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केलाय। श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती। त्यामध्ये बारणे यांनी विजयश्री प्राप्त केली। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निवेदिता प्रतिष्ठान आणि रत्नग्रीन ॲग्रो यांच्यातर्फे ई-कचरा संकलनाचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला जागरूक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय। 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्व प्रकारचा ई-कचरा संकलित करण्यात येतोय आणि अशी माहिती रत्नग्रीनचे CEO मनीष आपटे यांनी दिली। मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच रिमझिम पावसात पाणी साचल्याची दृश्ये ठिकठिकाणी दिसून येत आहेत। त्याचा वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे अपघाताची भीती देखील व्यक्त होते। प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या साथीदारासह गुहागर पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना गुहागर मधील देवघर गावी येथे घडली। हा तरुण आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आला होता, तेव्हा पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, असे गुहागर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। दरम्यान या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। अशाच बातम्यांसाठी अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।